नमस्कार मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. तलाठी पदभरतीबद्दलची निवड याद्या आणि प्रत्यक्ष याद्या लागायला सुरुवात झालेली आहे. पहिली यादी मित्रांनो जिल्हा सातारा यांची ऑफिशियल वेबसाईटवरती लागलेली आहे. तर कसा निकाल पाहायचा आहे इतर जिल्ह्यांचा तेही तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वात अगोदर माहिती देतोय त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रापर्यंत माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट जो तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती यायचं आहे. जसं की पाहता सातारा.gov.in तसं तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट आहे. तिथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नोटीसमध्ये यायचं आहे. नोटीसमध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये यायचं आहे. पहा, इथं आल्यानंतर पाहू शकता तलाठी रिक्रुटमेंट 2023 सिलेक्शन अँड वेटिंग लिस्ट तुम्हाला पाहायला भेटेल. याची लिंक मी काय करतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला देत आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अशा पद्धतीने लिस्ट ज्या आहेत सिलेक्टेड विद्यार्थ्यांच्या म्हणजे निवड यादी या ठिकाणी लागलेली आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ देखील लागलेला आहे. जसं की पहा, पहिला आहे अनुसूचित जाती, पदसंख्या 20 होती, तर 20 जणांची या ठिकाणी निवड झालेली आहे. अनुसूचित जातीमध्ये पाहू शकता 20 नंबरवरती मित्रांनो 112.20 या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे. त्याच्यानंतर खाली पाहिलं मित्रांनो तर त्याच्या खाली या ठिकाणी प्रत्यक्ष यादी अनुसूचित जातीमधील प्रत्यक्ष यादीमध्ये देखील काही विद्यार्थी जे आहेत या ठिकाणी घेतलेले आहेत. तर 17 जण आहेत प्रत्यक्ष यादीमध्ये. तर याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय पहा, वरील निवड यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही. तुमचं मित्रांनो आता काय केलं जाणार आहे, अंतिम नियुक्ती ही ओळख, कागदपत्रे, प्रमाणपत्र, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी हे करून मित्रांनो त्याचबरोबर समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला आदेश दिले जाणार आहेत. उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास तर मित्रांनो जे प्रमाणपत्र तुम्ही देणार आहात तर ते बाद ठरल्यास मित्रांनो या ठिकाणी निवड यादीमधून तुमचं नाव जे आहे ते कमी केलं जाणार आहे आणि पुढील प्रतीक्षा यादीमधील जे उमेदवार आहेत त्यांना घेतलं जाणार आहे. बाकी देखील या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. परत खाली जर पाहिलं मित्रांनो सेकंड पेजवरती परत अनुसूचित जमाती या ठिकाणी पाहू शकता पदसंख्या 11 होती, तर 11 जणांची या ठिकाणी निवड केलेली आहे. 10 या ठिकाणी पाहू शकता 11 जणांपैकी या ठिकाणी मित्रांनो प्रत्यक्ष यादीमध्ये देखील काही उमेदवार जे आहेत ते घेतलेले आहेत. आपण पाहू शकता ही सर्व निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी अशा पद्धतीने लागलेली आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. त्याच्यानंतर पहा, विज अ साठी देखील 7 पदसंख्या होती, 7 उमेदवार घेतलेले आहेत. याच्यामध्ये देखील मित्रांनो 132.07 इतकं कट ऑफ आहे. प्रत्यक्ष यादीमध्ये देखील 9 उमेदवार जे आहेत ते घेतलेले आहेत. आता यामधून मित्रांनो निवड यादीमधून जे जॉईन करणार नाहीत किंवा मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र असतो काही जे बाहेर पडतील त्यांना मग पुढची जे प्रत्यक्ष यादीमधील उमेदवार आहेत त्यांना घेतलं जाणार आहे. तर टोटल 21 पेजेसची ही सातारा जिल्ह्याची मित्रांनो पहिली यादी जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आलेली. बाकी जिल्ह्यांच्या मित्रांनो जशी जशी या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. तर बघा, जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे सातारा त्यांच्यामार्फत ही यादी जी आहेत त्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. तर ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा. ऑफिशियली जसे मित्रांनो बाकी जिल्ह्यांच्या याद्या येतील जिल्हा निवड समितीमार्फत तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. तर या व्हिडिओमध्ये तलाठी सरळ सेवा पदभरती 2023 बद्दल एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. मित्रांनो, सध्याच्या तुमच्या ज्या होणाऱ्या पदभरती आहेत जसे की पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, जिल्हा न्यायालय सिपाई लिपिक पदभरती असेल व इतर सरळ सेवेची महानगरपालिकेची कुठलीही भरती असेल त्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील. कारण की मित्रांनो TCS जी तुमची सध्या पुढची परीक्षा घेते त्याच्यामध्ये मागील बरेचसे प्रश्न रिपीट होतात, तो पॅटर्न रिपीट होतो. तर या पुस्तकांमध्ये 7-7 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे. आणि सध्या झालेल्या तुमच्या ज्या मित्रांनो TCS मार्फत नगररचना शिपाई पदभरती असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वन विभागामधील वनरक्षक लेखपाल असेल, सहकार विभाग असेल, DMER असेल, वैद्यकीय शिक्षण विभाग, PCMC महानगरपालिका असेल, अशा विविध पदभरती जी झालेले एक्झाम झालेले त्याचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे प्रश्नपत्रिकांचा आणि ही पुस्तकं तयार केलेली आहेत. तर सरळ सेवा पदभरतीसाठी ही कुठल्याही तुम्हाला उपयोगी पुस्तकं आहेत. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची तुम्हाला कुठल्याही मित्रांनो बुक स्टोअरमध्येही खरेदी करता येतील. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत जसं की मित्रांनो TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला मित्रांनो प्रश्न दिलेले आहेत. याच्यामध्ये ही 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. चालू घडामोडीसाठी देखील मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. तर ही सर्व पुस्तकं प्रत्येक बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील महाराष्ट्रामधले आणि मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.